आज आम्ही चाललो होतो माझ्या मामाच्या गावाला. म्हणजे तिकडे सगळेच जण खूप लांबून लांबून येतात. तर तिसरा सोमवार होता. मग विचार केला की बाहेर कुठं जायचं, तर मग इकडे जाऊया म्हटलं. कारण 2 सोमवार गेले मी महादेवाच्या मंदिरात म्हणजे गेलेच नव्हते. त्यामुळे कल्याणीची फॅमिली आणि आम्ही दोघे, त्यानंतर शिव आणि माऊ त्यांना घेऊन आम्ही गेलो होतो माझ्या मामाच्या गावाला हंगेश्वर मंदिरात दर्शन घ्यायला. कारण खूप लांबून लांबून लोक येतात. मग आम्ही पण विचार केला की यावर्षी तिकडेच जाऊया. त्यानंतर घरी गेल्यानंतर मग आम्ही इथे फ्रेश वगैरे झालो आणि लगेच दर्शनाकडे गेलो. कारण गर्दी खूप जास्त वाढते तिकडं. त्यामुळे मग मंदिरात गेलो आणि खरंच खूप जास्त गर्दी होती. पण मग लगेच रांगेला लागलो आणि माझ्याकडे माऊ होती, त्याच्यामुळे त्यांनी लगेच मला दर्शनाला आत सोडलं. आणि कल्याणी थोडी नाराज झाली होती कारण तिला म्हणजे रांगेत राहूनच दर्शन भेटलं. त्यानंतर पालखी वगैरे आली होती, पालखीचं दर्शन घेतलं. आणि त्यानंतर मग तिकडे गोविंद महाराज गायकवाड यांचा पण भारुडाचा कार्यक्रम होता. तो तर आम्हाला जास्त काही वेळ बघता आला नाही, पण खूप जास्त गर्दी होती आणि त्यांचा कार्यक्रम खरंच खूप छान होता. पण आम्ही जास्त वेळ थांबलो नाही, थोड्या वेळ फक्त उभं राहून बघितला. त्यानंतर मग लगेच घरी आलो आणि घरी आल्यानंतर मग म्हणजे मामाच्या गावाला बाय-बाय केलं मामीला आणि त्यांना. त्यानंतर निघालो आम्ही मावशीकडे. मावशीकडे आल्यानंतर चहा वगैरे घेतला आणि आम्हाला जायचं होतं नागनाथांच्या दर्शनाला. त्यामुळे आम्ही एवढ्या रात्रीचं पूर्ण असं जंगलामधून आम्ही सगळेजण खूप भीत-भीत आलो. त्यानंतर फायनली आम्ही मंदिराकडे म्हणजे आलो. त्यानंतर मग खूप छान असं आमचं दर्शन पण झालं, कारण काहीच गर्दी नव्हती. आणि नागनाथ महाराजांचं तेवढंच एक स्थान आहे, त्याच्यामुळे गर्दी खूप जास्त असते तिकडे पण चिंचणीमध्ये. तिथं दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर मग खूप जास्त आम्ही दमलो होतो, कारण इतक्या रात्रीचं पाणी पण आहे तिकडे जायला मंदिराकडे जाताना. खूप जास्त दमलो होतो. माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसतच असेल, मी तर खूपच जास्त दमले होते, कारण कधीच एवढं चालले नव्हते. तेवढे मी आज चालले आणि दर्शन तर खूपच छान झालं. सगळा थकवा मंदिरात गेल्यानंतर निघून गेला होता. पण तरी पण थोडंफार, कारण सकाळपासून आम्ही म्हणजे फिरतच होतो, त्यामुळे थोडासा वाटला. दर्शन वगैरे घेतलं आणि लगेच निघालो. घरी आल्यानंतर मग मस्त असं